तर कसा आहे आपला आणि बरेच प्रेक्षकांची इच्छा होती सुंदर बद्दल अपडेट घ्या. लवकर येईल. चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या आदत मैदानामध्ये. तर एक तात्या दिसले आम्हाला, आपले प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे आणि प्रसिद्ध समालोचक म्हणजे प्रताप तात्या. काय आहे, बरेच वर्षाची मैत्री एकत्र दिसला, सहजच मुलाखत घ्यावी म्हणून. बऱ्याच वर्षाची मैत्री म्हणजे आता जी पळते ती एखाद्याचा टॉपला असेल किंवा एखाद्याचा खूप जुना असेल, जुन्यांनाच माहिती आहे. फक्त तात्या ही म्हणजे केव्हापासूनची मैत्री आहे, ती बऱ्याच काळापासूनची मैत्री आहे. फक्त आम्हाला म्हणजे ही मैत्रीचे संबंध मी टिकवणारा माणूस आहे तात्यासोबत, त्याच हे जे आहेत. त्यामुळे ही क्षेत्र आहे तोपर्यंत 100% आम्ही कायम बरोबर असू. तात्या सुंदरनं सर्व काय मिळवून दिलं तात्यांना, सर्व ओळख हे ते काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे सुंदरनं संपूर्ण जग जिंकले म्हणावं. बैल ह्या जातील एखाद्याच्या नशिबात आणि कधीतरी एखाद्याला बैल हा लाभतो. असा आताची बैल तुम्ही बैल तर आज पळतो उद्या कमी येतोय, पण हा एकमेव बैल, इतका येडा बैल तुम्हाला सांगतो. म्हणजे लहानपणापासून तो ज्यावेळी त्याला झोपायला सुरुवात केली आदतपासून मी त्याला बघतोय. म्हणजे अतिशय येडा होता. त्याला बाहेरनं त्यावेळी पळवत होते, त्या बाहेरनं पळवायची त्याला, आणि मग सोनारपाडच्या सोन्याबरोबर सोन्या आतनं हा कोण बाहेरनं पळायचा, इतका येडा होता. शर्यत हारजीत ही होत राहते, परंतु ह्या बैलानं काय त्याच्या एक दैवी शक्ती अंगात असेल, त्याने जे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ह्या तरुणाला वेळ लावायचं काम केलं. खरं तर मागणं बकासूर आला तात्यांचा सुंदर, म्हणजे त्या सुंदरवर प्रेम करणारा अख्खा महाराष्ट्र, म्हणजे त्याचे म्हणजे लोकांचे त्यांनाच करता येणार नाही. त्या सुंदरनं या ठिकाणी तात्यांचं नाव केलं आणि ऑटोमॅटिक या ठिकाणी बैलगाडी मालक सुद्धा त्या ह्याच्यात येतोच. म्हणजे आता तात्यांची पहिल्यापासून बैल येते, पण हा एकमेव बैल असा का आपण म्हणतो की तात्यांची ओळख कुठनं झाली की सुंदरपासून, पहिल्यापासून बैल पळते ती सगळी. पण सुंदर हा बैल म्हणजे एक त्याला दैवी शक्ती, बैलानं हारही त्याच्याकडे मान्य नाही, म्हणजे अतिशय लय शाना. खाली तुम्ही सुट्टीला बघितलं तरी बैल झेंड्याकडेच त्याचं लक्ष असतं. त्या बैलानं नाव केलं आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात ह्या तरुणाला येड लावायचं काम त्या बैलाने केलं. आणि तात्या बरीचशी बैल तुम्ही पाहिली असतील, आता स्वतः तुम्ही समालोचक असून बैलगाडी मालक सुद्धा आहात. तर भरपूर म्हणजे टॉपचे नंदी पाहिलेत, जुने बैल पाहिलेत. त्या जुन्या काळातला अजून पण पळत असणारा एकमेव बैल म्हणजे आपला सुंदर, त्याबद्दल काय सांगा? नाही, आता बंदीचा काळ म्हणजे ह्या बैलाच्या नशिबात म्हणजे चालूच्या सीझन नव्हताच, त्यावेळी बंदीचा सीझन होता. वासरू म्हटलं चांगलं झालं, वासरू घेतलं, पण तो बंदीचा काळ संपून म्हणजे जवळजवळ 2008 साली बंदी आली. त्याच्यानंतर एक काही थोडासा पिरियड चालू झाला, 16ला परत एक मैदान एकदाच झालं, परत बंद पडलं. त्याच्यानंतर आता ह्या 2 वर्षापूर्वी चालू झालं. म्हणजे इतक्या वर्ष त्या बंदीच्या पिरियडमध्ये ह्या बैलाची गेली आणि तरी सुद्धा त्यानं ते आपला स्टॅमिना, महत्वाचं ह्या बैल मालक त्याला जबाबदार असतो. बैल हा कंटिन्यू कसा टिकल, आपला कसा पळेल, इतकी मैदान आहेत. आत्ताच्या पिढीला तुम्ही बघितलं तर कुणालाही कड निघत नाही. आपल्याला एवढा बैल पळणारा घरी आहे म्हणले की तो मैदानात आणणारच, मग त्याचा पायरा चौकीचा असो चांगला असो, ह्यांना काय पैरे मिळत नाहीत असं नाही, पैरे मिळतात सगळे. पण बैलाला ज्या त्या वेळेत ज्या त्या तिथे त्याने आराम बी दिला पाहिजे. त्याचे व्यायाम घरी चालू, पण आराम बी पाहिजे. बैलानं काढलं की बैल मैदानात आलं की त्याने ते आपलं रूप दाखवलं पाहिजे. आणि तात्या म्हणालेली की कोणताही बैलगाडी मालक हा गरीब नसते, तो शेतकरी म्हणजे एक श्रीमंतच बैल आहे त्याच्याकडे म्हणजे श्रीमंत झाला. त्याबद्दल काय सांगाल आणि एक प्रकारे त्याविषयी काय सांगाल? काय म्हणते काय, गरीब नाही असं म्हणता येत नाही, परंतु गरीब म्हणजे जे बैलगाडी मालक सामान्य अतिशय म्हणजे काबाड कष्ट करून या ठिकाणी मैदानात बैल आणते ती त्याची प्रवेश फीच्या किंवा आता वायदे प्रकार जास्त झालाय, या वायदेसाठी सुद्धा आपल्याला म्हणजे घरनं पैसे इकडे तिकडे बघावं लागतात, आहेत सामान्य माणसं. परंतु माझी एक बैलगाडी मालकांना विनंती आहे, पहिल्यांदा आपल्या बैलाची कॅपॅसिटी बघा, आपला बैल किती पळतोय बघा, त्याच्या प्रमाणात त्याच्या मापात आपल्याला त्या बैलाचा पायरा बघावा लागेल. आणि खेळताना हा एकदाच खेळलं पाहिजे. कुठंतरी आपल्या जर तो बैलाची कॅपॅसिटी असेल तर 100% आपण गट पास करणार आहे, फायनलला राहणार आहे. पण आपल्या बैलाची कॅपॅसिटी नाही, आपण 3-3 वेळा 4-4 वेळा त्याला गट पास करायसाठी प्रयत्न कराल, ही जरा थोडंसं चुकीचं होत आहे. या बैलगाडीची बंदी येण्याच्या पूर्वी पण तात्यांचे भरपूर बिनजोड झालेले, त्याच्या बिनजोडच्या काय आठवणी आहेत का तात्यांच्या? आता बिनजोड ह्या बैलगाडी शर्यती बंदी येण्या अगोदर तात्यांची
तात्यांची बैल पळत होती त्यावेळी मी तात्या एका पायऱ्यात पळत होतो. परंतु त्याच्यानंतर आता माझ्याकडे बैल त्या लेवलचा नसल्यापासून म्हणजे मी माझे एक प्रामाणिक मत आहे, माझा बैल पळत असला तर तो टॉपचा पुढचा बैल मागायचा. आपल्या बैलाची पात्रता आपण ओळखली पाहिजे 100%. तात्यांचा बैल आता इतका सुंदर पळतोय, माझ्याकडे बैल अजून जर त्या लेवलचा नाही, मी अजून तात्यांना बैल कधी मागितला नाही. त्याच्या अगोदर ह्या सुंदरच्या अगोदर आम्ही एका पायऱ्यात पळालो. करंज खोपला मैदान व्हायचे बंदीच्या काळात, तिथं बिंजोळ व्हायच्या, आम्ही तिथं बऱ्याच वेळा पळालो. आणि जर समजा आता तरी सुद्धा तुम्ही बैल मागितला तरी तात्या नाही म्हणणार नाहीत. बैल मागून तात्या नाही म्हणण्यापेक्षा माझा बैल पळायला पाहिजे ना त्या बैलाबरोबर, बर हे ओळखलं पाहिजे ना. महत्वाचं माझ्या बैलाची जर कॅपॅसिटी नसेल त्या बैलाबरोबर पाळण्याची तर काय फुकट, म्हणजे त्या बैलाचं नाव जातं ते जातं, माझं नाव तात्पुरतं मोठं होईल. पण कुठं फायनलला राहिला तर माझं नाव मोठं होईल, नाही फायनलला राहिलं तर म्हणणार ह्याचा बैल पळेना कुठलंही बैल घालतं ही, असं होतं. माणसाचा जरा थोडासा गैरसमज होतो. म्हणून माणसानं बैल आपल्या बैलाची पात्रता ओळखून बैल घातला पाहिजे. आणि हा नाद खेळत असताना तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे, जर उपजलेला खोंड तुम्ही प्यायचा बंद झाला की तुम्ही मैदानात आणताय, मैदानात पळवताय. अरे पण ही जर प्रत्येक जर जन्माला आलेला खोंड हे जर शर्यतीसाठी जर ते आलेला असतं जन्माला, तर मग हे क्षेत्रात म्हणजे मला वाटतं असे रोज 4-4 मैदान झाली तरी म्हणजे फाट्या कमी पडतेल्या इतकं प्रमाण होईल. म्हणजे थांबलं पाहिजे. आता तरुण पिढी ही अजिबात आपला व्यवसाय बघणार, करिअर बघणार, उठ सूट उठलं की खोंड घ्यायचं, ते काय खोंड पळण्या योग्य आहे का नाही काय बघत नाही. ती फक्त पळवायचं एवढ्या डोक्यात, दिवसभर टाइमपास करतात, घरच्यांचं नुकसान करते. तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो, यासाठी तरुणाईनं थोडंसं करिअर आपण बघा. बरीच पोरं असे ऐकणारे आहेत, आमचं ऐकते ती बाबा थोडंसं करिअर बघ बाबा तुझं, नंतर ह्या क्षेत्रात काय काय त्यांचं चांगलं झालं, म्हणजे काय काय पोलीसमध्ये भरती झाली काय झाली त्याने परत करिअर करा. तुम्ही या ना, ही काय करिअर बंद पडतंय का? आता झालंय नशिबानं आपल्या दैवयोगानं चांगलं, अतिशय कष्टाने ही बैलगाडी शर्यत चालू झाली. इतक्या सहजासहजी चालू झालेली नाही, परंतु झाली चालू, आपलं नशीब चालू. नाहीतर आपल्याकडे पुरावे असे कुठलेही नव्हते ठोसकी बैलगाडी शर्यत का चालू असावी, ह्यासाठी नव्हते. पण एक नशीब आपलं बलवत्तर. आणि ह्या महाराष्ट्रातली जी संख्या बैलगाड्यांची अतिशय कमी झाली होती, जिथं बेंद्राला बैलच नव्हता राहिला, तिथं आता मला वाटतंय गावात अशा ग्रुप झालं, ग्रुपचे खोंडण ते ग्रुपच्या, आणि हे ग्रुप सिस्टीम जरा थोडीशी झाल्यामुळं एकमेकांचे रोष वाढायला लागले की मग माझ्या गावातला माझा ग्रुप आहे, माझ्या खोंडाला पायरा तात्यांचा आहे, म्हणजे दुसरा ग्रुपचा पायरा मग तुम्ही माझ्या खोंडाला आता उद्या दादाच पायरा केला पाहिजे, नाही तर वळखेचा पायरा 1 नंबरचा केला पाहिजे, असं ग्रुपला जरा स्पर्धा वाढली. परंतु बैलांच्या कॅपॅसिटी बघा, त्या पद्धतीने खेळा एवढीच माझी विनंती आहे. नमस्कार तात्या. नमस्ते. काय म्हणताय, आज कुणाला घेऊन आलात? वजीरला आणलेलं आहे. वजीरले. आज कुणासोबत आहे नियोजन? इथलं मेजर म्हणून कोंड आहे. बर. काय तात्यांची काय आठवणी आणि मैत्रीचे काय रिलेशन कसे आहेत? काय तीच मैत्रीचीच गप्पा चालली होती, तेवढं तुम्ही आमच्या कशी आले. काय गप्पा काय असतात म्हणजे जुन्या आठवणीला द्यायचं, बाकी काय तेव्हा मी 150 किलोमीटर पुण्यावरून येतोय. एक जीवा भावाचा मित्र म्हणून आम्ही आपले कायम असतो घेऊन ते पुण्यात आले, ते त्यांनाही वाटतं की बाबा ताते आमचे जीवा भावाचे आहेत. ही जीवा भावाची मैत्री आहे, म्हणजे बैलगाडी क्षेत्र सोडून त्याच्या पलीकडची मैत्री आहे. प्रताप तात्या जसं म्हणाले की त्यांचा बैल तुमच्या सोबत पळायचा पायऱ्यामध्ये, तर कुणासोबत पळायचं कसं काय, म्हणजे कोणत्या बैल? त्यावेळेस जुनी बैल होती आमची, पळायची आमची एकत्र बैल. आता सुंदर कसा आहे आपला, आणि बरेच प्रेक्षकांची इच्छा होती सुंदर बद्दल अपडेट घ्या. लवकर येईल. आता आला दसरा 2 दिवस राहिले. बरं, दसरा म्हणजे तुम्ही सांगितले त्याप्रमाणे दसऱ्याला सुंदरला 100% बाहेर काढले. 100%. त्या आता पावसाळ्यात आपण पाहताय सुंदरचं वय जसं होतंय त्यानुसार तुम्ही त्याची विश्रांती देताय का त्याला, कसं काय त्याबद्दल काय म्हणतात? पहिल्यापासूनच माझं शेड्यूलच येते. पावसाळा आला की मी 99% बैल थांबवतोच पळायचा. माझं सुंदर ज्यावेळी सुंदर आलाय तेव्हापासून असं काही नाही. त्या बैलाला थोडस हार होत, थोडस नाही चालत, त्यामुळे आम्ही थांबवतो. म्हणजे जसं जसं हिवाळा किंवा वय बी काय नाही, वय त्याला पहिल्यापासूनच बैलाला विश्रांती देऊनच त्यांनी पळवलेलं तर ते इतके वर्ष पळतोय. बरोबर. आता कुठली बैल पळते ती, टिकून पळणारा बैलच नाही तसा. आणि त्यात तुम्ही वजीरला म्हणजे आता पावसाळ्यात जरा पळवलं थोडस, म्हणजे आता लोक तेच म्हणतील, आता म्हणतील सुंदरला पावसाळ्यात वजीरला कसं पावते, त्याची त्यांच्या दोघांच्या
जमीन आसमान फरक आहे. त्याची जात वेगळी, याची जात वेगळी. बरं. याला पळवणं गरजेचं पडतं, त्याला आरामाची गरज पडते. आता सध्या सुंदर आपला आरामावर होता. फेरे वगैरे आता तुमच्या इकडे पुणे भागामध्ये भयंकर पाऊस. आराम आराम आरामच आखाडा केलाय तुम्ही त्याला मस्त म्हणे. करतो आयुष. हा तरी तात्या नाही म्हटलं तर तुमचं सुंदरची देखभाल करायला बरीचशी माणसं तुम्ही लावलेली आहेत आणि स्वतः सुद्धा तुम्ही सुंदरची रोज देखभाल करता किंवा सुंदरकडे जाता. ते तुमचं म्युच्युअल कनेक्शन कशा पद्धतीचं आहे? नाही आता काय मी व्यवसायात ह्याच्यात सगळे व्याप बघूनच आपण ते विषय करतो. आणि शेती आहे सुंदर अशी. शेती काय आहे, शेतीची आवड आहे त्यामुळे जावंच लागतं. बरं तिथे गेलं म्हणजे पहिलं डोळ्यासमोर सुंदर गाडीत उतरल्यावर तेवढी सेवा त्याची करायची आपण. मांगडेवाडीचं नाव 100% महाराष्ट्रभर केलंय सुंदरनं. 100% केलं. मांगडेवाडीचं केलं, कात्रज गावाचं केलं, आणि जिथं ते मुक्काम आहे त्या नांदगावचंही केलं. नांदगावला आहे का आता? फार्म हाऊस नांदगावला आहे, त्या नांदगावात असतो. तात्या जसं तुम्ही स्वतः पैलवान आहात, तुमचा मुलगाही पैलवान आहे आणि एक प्रकारे तुमचा वारसा तो दादा पण केव्हा केव्हा असतोय म्हणजे अड्ड्यावर तुमचा वारसा पुढची पिढी चालवते का कसं की? पुढची बात पुढं. हा नवीन व्यवसायात पहिलं मोठं व्हायचं हा आणि नंतर ह्या नादात. पहिला व्यवसाय आणि नंतर तुमचा पाया भक्कम पाहिजे ना. हा नाद करायचा सोपं आहे. गेला तो काळ, आज तो काळ नाहीये. तात्या तुम्ही असं म्हणाला पण सर्वसामान्यांची इच्छा असते ना म्हणजे बाबा आपलं एखादं वासरू घ्यावं, परत चांगलं पळेल, आपलं सुद्धा नाव होईल. 100% केलं पाहिजे ना. तुम्ही व्यवसाय बघून करा ना. मग ऍज अ प्रोफेशन नाही करू शकत आपण हे क्षेत्र. काय विजन काय या क्षेत्रामध्ये ते बाकीचं विजन काय? मी आज पळतोय, आमचे सगळे पोरं इथे बसले, एकाला विचार किती पैसे शिल्लक नाही काय ह्यांच्या जीवनामध्ये ह्याच्यामध्ये विजन काय असं की बाबा ह्याच्यातनं हे करिअर घडलंच आता. नाही तसं काय नाही. नावासाठी बाकी काय हे हा व्यवसाय म्हणून बघायचंच नाही याच्याकडे. हे व्यवसाय म्हणून बघणं सर्वात चुकीचं ठरतं. फक्त आवड म्हणून एक आवड, नाद आणि आवड कळतं ते. हा व्यवसाय म्हणून नाही बघू शकत. ह्याच्यामध्ये काय उत्पन्न नाही ते फक्त तुम्हालाच माहिती आहे ह्याच्यात काय काय नाही. अजून बऱ्याच जणांना लक्षात येणं झालं त्याच्यात काय आहे काय नाही. काय नाही तुम्ही शर्यत केली, तुम्हाला सगळ्यांना गेला आज गेला 2 दिवस होईल, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. पण ज्यावेळेस त्याची पार्श्वभूमी त्याची परिस्थिती बघितली तर ते फार सगळं उलट करत जातं. तात्या समजा आपण एखादं वासरू घेतलं आदत वयामध्ये तर त्याचं घडवणं कशा पद्धतीने केलं पाहिजे लहानपणीपासून, त्याचं काय वाटतं? आता ते गाडवायचं म्हणलं हे सगळं सांगत बसलेलं त्याला आपल्याला दिवस पुरायचा नाही. त्याची ती कॅटेगरी ओळखूनच वासरं घ्यायची, त्याला तसं घडवायचं. कसं होतं तुम्ही पहिला फेरा काढला का नाही की आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की याचे पाय किती हलताय, तो करू शकतो का नाही करू शकतो हे आपलं आपण ओळखायचे. हाणून मारून काय ते होत नाही, त्याच्या रक्तात पळ पाहिजे. मारला पाहिजे, टोचला पाहिजे, चावला पाहिजे, काय नाही. ज्याच्या अंगात कवा सुंदरला मारताना मी कधी अजून बघितलं चालतच नाही त्याला. सुंदर उड्या कमी घेणार रोग लावलाय सुंदरला. मला वाटतं खाली नेताना एकदा पण तापवणे वगैरे काय तुम्ही तापवले होते उभाच राहायचा. मग तुमची आवटाळच काढायची सगळ्यांना. म्हणजे जितकं जनावर सुद्धा कळते की मी मालकाकरता पळतोय आणि मग मालकाने जर माझ्यावर दोपट्या टाकलं तर तो मग म्हणत असतो ना की थांब मालक तुला दाखव. पायाखाली घेणारच 2 उड्या कमीच घे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जितक्या शाळात काही अडाच बैल आहे तो पहिल्यापासून. चालते तात्या, तुमच्याशी बोलून खूप मस्त वाटलं आणि अशी तुमची मैत्री कायम टिकून राहू हीच सदिच्छा करतो. आणि 100% लवकर तात्यांचा बैल आपल्या मांगडे जात्यांच्या बैलासोबत पायऱ्यात दिसावा हीच आशा करतो. उद्या तात्याची बैल माझीच बैल समजतो मी नाही का मी त्याच्यात कधी भेदभाव करत नाही. चांगला ते चांगलं मैत्रीमध्ये हे महत्वाचं असतं ना. माझं ते माझंच म्हणायचं. चालते